नमस्कार, मी सतीश कदम. प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आता आलो आहोत मालवण तालुक्यातील आडवली या गावी. आर.ए. यादव हायस्कूल आडवली शून्य शिक्षकी शाळा झाली याबद्दल मान्यवरांचे मनोगत जाणून घेण्यासाठी. मी कमलाकांत कुबल, शालेय समिती आर यादव आडवली हायस्कूल अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. 1958 मध्ये सर्वोदय एज्युकेशन संस्था नावाची संस्था या ठिकाणी कार्यरत झाली आणि गेली जवळपास 65 वर्ष या ग्रामीण भागामध्ये शिक्षण दानाचं महत्त्वाचं काम या ठिकाणी करत आहे. शासनाच्या नवीन JR प्रमाणे पटसंख्येची जी मर्यादा 20 मुलांची ठेवलेली आहे ही अतिशय अन्यायकारक आहे. कारण ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती या माध्यमातून या शाळेमध्ये शिकत आहेत. अनेक विद्यार्थी, अनेक पिढ्या या शाळेच्या माध्यमातून घडलेले आहेत. जे या लोकांनी सर्वोदय एज्युकेशन संस्था निर्माण केली 1958 मध्ये, त्यावेळी गावामध्ये कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या आणि ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांना चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून या संस्थेने या ठिकाणी आर.ए. यादव हायस्कूल आडवली हे निर्माण केलं. आणि बघितलं तर आपण आत्ताचा ह्या JR मुळे सर्वसामान्यांच्या मुलांना न परवडणारं शिक्षण या ठिकाणी जर प्राप्त झालं, दुसरीकडे विद्यार्थ्यांना जावं लागणार आहे आणि जी गरिबांची मुलं आहेत ती या शिक्षणापासून वंचित होऊ शकतील आणि त्याचा परिणाम, दुर्गामी परिणाम येणाऱ्या भविष्यावर, येणाऱ्या पिढीवर निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने याचा जरूर विचार करावा. कारण जर ह्या सगळ्या संस्था जर कोलमडल्या तर निश्चितपणे या ठिकाणी त्रासदायक होणार आहे मुलांच्या दृष्टिकोनातून, मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून. कारण इथला माणूस जो आहे तो त्याला इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे हे आम्ही जरी मान्य केलं तरी इथला मुलगा, ह्या शालेय शिक्षण घेतलेला विद्यार्थी कुठेही या 60 वर्षामध्ये कमी पडलेला नाही. चांगले अधिकारी झाले, चांगले IAS अधिकारी झाले, MPSC एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे ह्या पंचक्रोशीतील मुलं गेलेले आहेत. आणि म्हणून केवळ शासनाने मुलांची क्षमता जी ती 20 ठेवलेली आहे. काही ठिकाणी आता आपण जर बघितलं फॅमिली प्लॅनिंगमुळे प्रत्येक कुटुंबामध्ये एकच मुलं या ठिकाणी जन्माला येतं आणि म्हणून त्याचा दुर्गामी परिणाम या ठिकाणी या पटसंख्येवर झालेला आहे. आणि बहुतांश पालकांना असं वाटतं की माझं मूल चांगल्या संस्थेमध्ये गेलं पाहिजे असंही वाटतं काही लोकांना. पण जी गरिबांची मुलं त्यांनी काय करायचं, गरीब जे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी काय करायचं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि हे जे आता अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे जिल्हा स्तरावर, ते अभियान अतिशय योग्य आहे. शासनाला कुठेतरी त्या माध्यमातून जाग येईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल की तुम्ही पटसंख्येवर ठेवू नका. जेवढी मुलं येतील, आता पूर्वी आता प्राथमिक स्तरावर जरी बघितलं, प्राथमिक शाळा सुद्धा आज बंद अवस्थेमध्ये आलेले आहेत. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी गेली जवळ 20 ते 25 वर्ष 1 किंवा 2 मुलं असताना सुद्धा त्या शिक्षक नेमला जात होतो. इथे जर शिक्षक कमी झाले तर शैक्षणिक संस्था चालवताना आर्थिक जो भार आहे तो तेवढा सोसण्या एवढी कॅपॅसिटी इथल्या शैक्षणिक संस्थांची निश्चितपणे नाही. जिल्ह्यातील कुठल्याच संस्थेची नाही पगार देण्या एवढी क्षमता. आणि म्हणून ते जे वेतन आहे ते शिक्षकांचं वेतन तेवढं नाही देऊ शकणार संस्था. आणि म्हणून शासनाने याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या जर संस्था बंद केल्या, ह्या शाळा जर बंद केल्या तर बांधलेल्या इमारती ह्या ओस पडतील. आणि जो शैक्षणिक जो उठाव जो आहे खऱ्या अर्थाने की आतापर्यंत जे मुलांना वाटत होतं, गरिबांना वाटत होतं की माझी मुलं चांगल्या पद्धतीने IAS ऑफिसर होतील आणि चांगले अधिकारी होतील, हे सगळी भंग पावण्याची निश्चितपणे शक्यता आहे. आणि म्हणून त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे असं मला ह्या हायस्कूलचा चेअरमन या नात्याने वाटतं. मी अरुण अनंत लाड, आर.ए. यादव हायस्कूल आडवली याच्या सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित आर.ए. यादव हायस्कूल आडवली या संस्थेवर मी गेली 25 वर्षे काम करत आहे. आपल्याला माहीतच असेल की सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रामीण भागात येतो आणि त्या ग्रामीण भागात आडवली हा गाव असून पंचक्रोशी दशक्रोशी मधील जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय, अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाची मुलं या शाळेत शिक्षण घेऊन
आज चांगल्या चांगल्या हुद्द्यावर पोचलेली आहे. परंतु आज शासनाने 20 एक शिक्षकी शाळा किंवा 0 शिक्षकी शाळा हे धोरण अवलंबले असल्याने आमच्या समोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपल्या मुलांचं भवितव्य आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना इतरत्र जावं लागेल किंवा काय अडचणी येतील या आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. आम्ही शैक्षणिक संस्था चालवत असताना जेवढं काही करणं शक्य आहे तेवढं आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. आणि आता हे जर ऐकल्यानंतर आमची झोप उडालेली आहे की कुठल्याही परिस्थितीत हे शासनाचा निर्णय चुकीचा आहे. शालेयामध्ये जीवनामध्ये ग्रामीण भागात विशेषतः येथील ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेचसे तरुण वर्ग नोकरी निमित्ताने मुंबई शहरात जातात किंवा इतर शहरात पुणे किंवा इतर ठिकाणी जातात. त्यामुळे इथे मुलांची संख्या नक्कीच कमी झालेली आहे. मुंबई शहरात लोकवस्ती किंवा रोजगाराच्या निमित्ताने गेल्यानंतर त्यांचा रोजगार माध्यमातून चांगल्या पद्धतीचा त्यांना रोजगार मिळतो. पण इथले शेतकरी वर्ग किंवा कष्टकरी कामगारांच्या मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाचा हा निर्णय नक्कीच चुकीचा आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच या पाठी राहून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करणार असं मला वाटतं. नमस्कार, मी श्रावण तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश यादव तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण गवळी शाळा हे आर्य यादव हायस्कूलात आम्ही घडलो आणि आमचं हे हायस्कूलचं आणि श्रावणचं अंतर जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर आहे. भविष्यात समजा हे हायस्कूल जर बंद झालं किंवा ही शून्य शिक्षकी शाळा बंद झाली JR मुळे तर आमचं गोरगरीब लोकांचं भवितव्यही धोक्यात येऊ शकतं. कारण ही पुढची पिढी आहे ती घडताना कठीण आहे आणि खाजगीकरण झालं तर बऱ्याच फी जास्त प्रमाणात येईल किंवा जाण्या येण्याचा खर्च होईल, तो इथल्या लोकांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळे जे काय आमच्या परीने आम्हाला करता येईल त्या ह्या आंदोलनासाठी ते आम्ही सर्वोपरी गावातर्फे 100% करू आणि शासनाला नक्कीच जाग आणून देण्याचं काम आम्ही करू. नमस्कार, मी भक्ती भरतरनाथ साठम, आडवली माडली ग्रामपंचायती उपसरपंच आहे. ह्या आता जो काय शाळा बंद होण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे 20 मुलांपर्यंत म्हणजे शाळा बंद होण्याचा जो काय निर्णय घेतलेला आहे तर त्याबद्दल म्हणजे शाळा बंद झाली तर गोरगरीब मुलांचे खूप हाल होतील. म्हणजे इथून मुलं कुठे कणकवली किंवा आचरापर्यंत म्हणजे असं लांब शाळेत जावं लागलं तर गोरगरीब मुलांचं कसं होईल याचीच चिंता या गावाला म्हणजे आता आडवली माडली गावाला म्हणजे असं हे झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही पुढे आमच्या ग्रामपंचायत आडवली माडलीच्या वतीने जो काय प्रयत्न करता येईल तेवढा करू. म्हणजे असं मी आडवली माडली उपसरपंच म्हणजे सांगत असून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार, मी सीमा शरद घाडीगावकर, राहणार आडवली माडवली. मी आर्य यादव हायस्कूल आडवलीमध्ये सदस्य म्हणून समिती सदस्य म्हणून कार्यरत आहे. आणि आता जो कुबल साहेबांनी आणि अरुण भाऊ लाडने जे सांगितलं की शाळा बंद हा होणार आहे म्हणून, तर त्याच्यासाठी आम्हाला जो फारीचा वाटा उचलता येईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करणार. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते. सबस्क्राईब करा.